तर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलंय। माझी सरकारला विनंती आहे की त्यांची तब्येत खालावतीये। जरांगेंच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतः गंभीर पावलं टाकली पाहिजेत। चर्चेचा मार्ग खुला केला पाहिजे। यापूर्वी सरकारने दिलेला शब्द मोडलाय असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। जरांगे पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर एक आनंद वातावरण झालं होतं। पण आता कुठंतरी सरकारने दिलेला शब्द मोडलेला आहे असं चित्र आता आपल्या समोर आलेलं आहे। माझी सरकारला विनंती आहे की ज्या काही मनोज जरांगे पाटलांच्या मराठा समाजाच्या वतीनं मागण्या आहेत त्या मागण्याचा गंभीर विचार करून त्यांच्याशी चर्चा करून कोणाची मदत लागली तर ती मदत घेऊन त्यांना काहीही प्रयत्न करून त्याचं उपोषण थांबवून त्यांचा जीव वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यांना जर काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी आजचं राज्य सरकार जबाबदार असेल हे लक्षात ठेवा। आमचं सर्वांचं या प्रयत्नाला सहकार्य राहील, कारण प्रश्न कितीही गंभीर असला तरी तो काही त्यांच्या जीवापेक्षा मोठा नाहीये।